नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मुगाची आणि मसूर डाळ मिक्स करून मी भिजवून घेतलेली आहे आणि ह्याची मी आज आमटी बनवते। तर ही डाळ आता स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते मी। त्यासाठी आपण लागलेलं साहित्य आहे डाळ, कांदा एक कापलेला, एक टोमॅटो घेतलाय आणि लसूण घेतलेला आहे फोडणीसाठी। तर मी ही आमटी ना कुकरमध्ये बनवते, म्हणजे पटकन होते, अगदी 2 शिटीमध्ये होईल। आता यामध्ये मी तेल ओतून घेतले कुकरमध्ये आणि बाजूला बघा दुसऱ्या गॅसवरती आपला भात पण झालेला आहे। यावरती मी झाकण ठेवून घेतले। आता इकडे बघा तेल गरम झालेलं आहे। यामध्ये मी जिरं टाकते फोडणीला आणि मोहरी पण टाकायची पण माझ्याकडे नाही आहे। आणि हा चिरलेला लसूण कुटून टाकला तरी पण चालेल। छान परतून घ्यायचा। त्यामध्ये आपण हा एक कांदा आहे चिरलेला तो टाकून घेते। कांदा पण आपण मस्त परतवून घेऊया। कांदा बघा छान परतवून झालाय। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो पण असा छान मिक्स करून घ्यायचा। चांगला मऊ होईपर्यंत आपण परतवून घेऊ। आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया। तर मी कढीपत्ता तोडायला चालले। खूप छान असा कढीपत्ता झालेला आहे। आता कढीपत्ता मी धुवून घेतलाय आणि आपण यामध्ये टाकून घेऊ। छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये जे घरातले मसाले आहेत तेच लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला एक पाव चमचा, मसाले आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायचे। हे सर्व मसाले आपण चांगले परतून घ्यायचे। मस्त बघा एकजीव असे हे मसाले आपण परतून घेतलेत। यामध्ये थोडीशी हिंग। ही आमटी आहे ना आपण डायरेक्ट कुकरमध्ये बनवते, वेगळी डाळ शिजवायची नाहीये, डायरेक्ट फोडणी द्यायची। तुम्हाला सांगते खूप छान आमटी बनते, खायला एक नंबर लागणार आहे, नक्की बनवून बघा। आता आपण जी धुतलेली डाळ आहे मुगाची आणि मसूरची दोन्ही आपण टाकून घेतले, छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये चवीनुसार मी आता मीठ टाकून घेते आणि आता आपण यामध्ये पाणी टाकू। आता तुम्हाला आमटी किती पाहिजे, घट्ट कशी पातळ पाहिजे तशी पाणी टाकायचं। आता यामध्ये आणखीन थोडंसं मी पाणी टाकणार आहे। तर मैत्रिणींनो, पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल दाबा आणि त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील। तर इथे मी कुकरचं झाकण आता लावून घेत आहे आणि आपण ह्याच्या 2 शिट्ट्या घेऊया। डाळ भिजत ठेवलेली होती ना, त्यामुळे लवकर शिजते। आता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता गॅस बंद करते मी। कुकर छान थंड झाल्यानंतर मी उघडून दाखवते तुम्हाला। बघा आपण झाकण काढलेलं आहे, यामध्ये कोथिंबीर टाकून घेतले आणि इतकी मस्त ही आमटी लागते ना खायला, नक्की बनवा। भाजीची काही गरजच नाहीये। ही जशी थंड होईल ना त्यानंतर आणखीन घट्ट होईल, त्यामुळे तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त टाकलं तरी पण चालेल। आता गरमागरम भाताबरोबर ही मुगाच्या डाळीची आणि मसूरच्या डाळीची आमटी एक नंबर लागते। आता कसं गॅस भेटत नाहीये तर कुकरमध्ये अगदी झटकीपट ही आमटी तयार होते। अशी आपण गॅसची म्हणजे बचत करू शकतो। मस्त गरमागरम भातावरती आमटी टाकून घेतली मी आणि त्याच्याबरोबर तोंडी लावायला आपण थोडंसं लोणचं पण घेऊया। तर मस्त बघा आमटी आणि भात खायला खूप भारी लागते, नक्की बनवून बघा मैत्रिणींनो, छान लागते असं पण खायला। रेसिपी आवडली असेल ना तर आवर्जून एक लाईक नक्की करा। खूपच गरम आहे त्यामुळे मिक्स करू नाही शकत एवढं हाताने। चला तर तुम्ही पण या जेवायला। आता मी जेवायला बसते आणि तुम्ही पण या जेवायला।
चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.